नमस्कार. पालक बंधूंनो, मी मारुती दत्तू सूर्यवंशी, औसा तालुक्यात एकंबी असं माझं गाव आहे. 99ला शिक्षण माझं लातूरातच पूर्ण झालं. MA BEd असं माझं शिक्षण आहे. MA इंग्लिशमध्ये केलेलं आहे. BEd झाल्यानंतर नोकरी करावी का अन्य काय व्यवसाय करावा की शेती करावी अशा द्विधा मनस्थितीमध्ये होतो. नेमकं काय करावं हा प्रश्न मला लातूरमध्ये चालणारं जे जनकल्याण निवासी विद्यालय आहे हरंगुळला, या ठिकाणी जाण्याचा योग आला आणि तेथील जी निवासी शाळा आहे ती निवासी शाळा पाहिली की साधारणपणे 1993ला जो आपल्याकडं भूकंप झाला, या भूकंपातील भूकंपग्रस्त मुलांसाठी म्हणजे धाराशिव आणि लातूर या 2 जिल्ह्यातील मुलांसाठी तो निवासी प्रकल्प भूकंपग्रस्त मुलांसाठी सुरू झाला. आणि साधारणपणे 1999ला त्या हरंगुळच्या निवासी शाळेमध्ये जाण्याचा योग आला आणि तिथली मुलं, तिथलं वातावरण, तिथले शिक्षक, तिथली शिक्षण पद्धती या सगळ्या गोष्टी जवळून पाहता आल्या. आणि सगळ्याच पालकांना आपल्या पाल्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, तो शिकला पाहिजे आणि त्याच्याकडून ही सगळी करून घेणारी जी शिक्षण प्रणाली किंवा शिक्षण व्यवस्था आहे, शिक्षण संस्था आहे, वसतिगृह असणं गरजेचं होतं. आणि म्हणून त्या काळामध्ये लातूर जिल्ह्यातील आणि धाराशिव जिल्ह्यातील सर्व पालक प्रवेशासाठी तिथे यायचे. आणि ज्या पालकांना प्रवेश तिथे मिळायचा नाही ती मुलं परत जायची. साधारणपणे 4थी पास 5वीच्या मुलांना त्या शाळेमध्ये प्रवेश दिला जातो. 80 जागा आहेत, 50 मुलं आणि 30 मुली असं त्या आजच्या विद्यमान संख्येचं स्वरूप आहे. साधारणपणे 5.5ची संख्या तिथं निवासी राहायला आहे आणि पालक, पर्यवेक्षक, शिक्षक आणि कर्मचारी अशा सगळ्या माध्यमातून तो प्रकल्प त्या मुलांचं वर्षभर संगोपन करत असतो. आणि माझं नेहमी त्या प्रकल्पामध्ये जाणं आहे. याशिवाय संभाजीनगरमध्ये जठवाडा या ठिकाणीही अशा पद्धतीची एक निवासी शाळा चालते. याशिवाय बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा तालुक्यामध्ये डोंबरीलासुद्धा अशा प्रकारचं एक निवासी विद्यालय चालतं. तसेच आपल्याकडं लोहारा तालुक्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातलं हराळी तोरंबा या ठिकाणीसुद्धा ज्ञानप्रबोधिनीचा एक प्रकल्प चालतो. या सर्व प्रकल्पावर मला जाता आलं, तिथले प्रकल्प जवळून पाहता आले. तिथलं मुलांचं राहणीमान, मुलांना शिकवण्याच्या पद्धती, तिथली दिनचर्या, मुलांचं भोजन आणि शाळा, मुलांचा निवास, मुलांची दिनचर्या या सगळ्या गोष्टी जवळून पाहता आल्या. आणि हे सगळे प्रकल्प पाहिल्यानंतर माझ्याही मनामध्ये प्रेरणा निर्माण झाली की चला आपण हे अशा प्रकारचं एक संस्कार केंद्र लातूरमध्ये चालू करूया. आणि 2000ला मी 17 मुलांना घेऊन विद्यानिकेतन संस्कार केंद्र नावाने मुलांसाठी वसतिगृह चालू केले. 5वीच्या मुलांना म्हणजे 5वी ते 10वीपर्यंतच्या मुलांचं आपलं हे निवासी संस्कार केंद्र आहे. आणि साधारणपणे ग्रामीण भागातील सर्व मुले असतात आणि मुलगा जसा आहे तसा आपण घेतो आणि त्याच्यावर वर्षभरामध्ये मग प्रक्रिया करून त्याला ज्या ज्या गोष्टी येत नसतील, आता मराठी वाचायला येत नाही तर मराठी वाचायला त्याला बाराखडीपासून, जोडाक्षरापासून, लेखनापासून, वाचनापासूनच्या सर्व गोष्टी शिकवणं, इंग्रजीमध्ये सुद्धा बाराखडीपासून त्याचे शब्द पाठांतर करून घेणं, त्याला इंग्रजी वाचायला आणि इंग्रजी समजण्याच्या क्षमतेपर्यंत त्याला आणून पोचवायचं. गणितीय क्रियामध्ये सुद्धा तशाच गोष्टी असतात की मुलांना गणितीय म्हणजे अंकाची ओळख नसते, गणितीय क्रिया करता येत नाही. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी म्हणजे अगदी तो 10वीचा विद्यार्थी जरी असला आणि त्याचा जरी आपल्याकडं प्रवेश झाला तरी आपण त्याला या बेसिक गोष्टी शिकवतो, त्याच्याकडून करून घेतो आणि त्याला जी लायबल ज्याला म्हणतो की म्हणजे त्या वर्गाला जी क्षमता पाहिजे शिकण्याची, ती क्षमता त्याच्या अंगी आपण उपलब्ध करून देत असतो. 2000 साली सुरू झालेला हा जो प्रकल्प आहे म्हणजे निवासी विद्यानिकेतन निवासी संस्कार केंद्र, ते आजही चालू आहे. म्हणजे 2000ला आपण किरायाच्या इमारतीमध्ये विद्यानिकेतन संस्कार केंद्र चालू केलं
आणि जवळजवळ 2011पासून म्हणजे 2000 ते 2010पर्यंत आपण हे विद्यानिकेतन निवासी संस्कार केंद्र किरायाच्या इमारतीमध्ये चालवलं. आणि तशाच प्रकारची गुणवत्ता आणि शिक्षणामधला जो दर्जा आहे, जे संस्कारक्षम वातावरण आहे, जी शिक्षण पद्धती आहे आणि मुलांना घडवणं, मुलांचा विकास करणं हे आपण टिकवलं आहे. आणि 2011पासून विद्यानिकेतन संस्कार केंद्र आपल्या स्वतःच्या इमारतीमध्ये सुरू झालं. साधारणपणे 60 मुलांना संस्कार केंद्रामध्ये प्रवेश दिला जातो आणि त्या 60 मुलांचंच वर्षभर आपण ज्याला संगोपन, त्यांचा विकास, त्यांच्या शैक्षणिक वेगवेगळे क्षमता, कौशल्य त्याच्या अंगी आपण प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे पालक मोठ्या आशेनं, एवढ्या मोठ्या श्रद्धेनं इथे येतात, आपला पाल्य शिकला पाहिजे आणि तिथं ते कष्ट करतात. आता विशेष करून बीड जिल्ह्यातील मुलं माझ्याकडे भरपूर आहेत. तर बीड जिल्ह्यातले बहुतांश पालक हे ऊस तोडायला जातात आणि त्यांच्या कष्टाचा पैसा आहे याची जाणीव मला पूर्णतः आहे. मी सुद्धा स्वतः एक शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं आणि शेतकऱ्यांचं जीवन किती हालाखीचं आहे आणि तो कशा पद्धतीने आपल्या लेकराला शिकवत असतो. काबाड कष्ट करून आपल्या लेकरू शिकलं पाहिजे आणि त्याला शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये टिकता आलं पाहिजे, तो काहीतरी बनला पाहिजे या अपेक्षेनं पालक आपल्या मुलाला चांगल्या प्रकारचं संस्कार केंद्र, चांगल्या प्रकारचं वसतिगृह शोधत असतात. अगदी तशाच प्रकारचं आपलं वसतिगृह आहे. आपण जातीनं, मी स्वतः पती पत्नी, माझा दुसरा कुठला व्यवसाय नाही आहे अथवा नोकरी नाही आहे. मी पूर्णतः म्हणजे ज्याला काय म्हणतो की सेवेच्या जे वृत्त म्हणतो, सेवेचं जे वृत्त आहे आणि मुलांना घडवणं या माध्यमातून मी गेली 22 वर्ष म्हणजे ज्याला काय म्हणतो की आत्ता हे माझं 2000ला चालू झालेला हा प्रकल्प 2023-24ला म्हणजे साधारण 24व्या वर्षामध्ये आपलं विद्यानिकेतन संस्कार केंद्र प्रवेश करत आहे. 24 वर्ष या प्रकल्पाला पूर्ण होत आहे. आणि आज बऱ्याच क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी नोकरीच्या क्षेत्रामध्ये, व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये पुणे, मुंबई, संभाजीनगर, बेंगलोर, हैदराबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणी कंपनीमध्ये, मेडिकल कंपनी असेल, औषधी कंपनी असेल, सॉफ्टवेअर, संगणकाच्या क्षेत्रातला असेल, इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातला असेल, अशा सर्व क्षेत्रामध्ये, नोकरीच्या क्षेत्रामध्ये मुलं काम करत आहेत. मोठ्या अभिमानानं ती त्यांच्या क्षेत्रामध्ये उभी आहेत. आणि जी मुलं गावाकडे जाऊन व्यवसायामध्ये उतरली त्यांनासुद्धा संस्काराच्या माध्यमातून आपण भरभरून दिलं आहे. त्यामुळं ती मुलं आजही आपल्या संस्कार केंद्राचं नाव काढतात, आठवण काढतात. तर अशा पद्धतीनं लातूरमध्ये चालणारा हा अभिनव असा हा संस्कार केंद्राचा प्रयोग आहे. आपण या, एकदा भेट द्या, म्हणजे आपल्याला खात्री पटेल की कशा प्रकारचं हे संस्कार केंद्र लातूरमध्ये 2000 सालापासून चालू आहे. कशा प्रकारचे प्रयोग, कशा प्रकारच्या पद्धती, कशा प्रकारचे कौशल्य या ठिकाणी राबवले जातात, कार्यक्रम घेतले जातात, उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न केला जातो. सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून संध्याकाळी 10:30पर्यंतच्या दिनचर्यामध्ये तो विद्यार्थी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतो. सकाळचं त्याचं उद्बोधन आहे. सकाळी उठल्यानंतर मग तो स्नान करून सकाळची एक प्रार्थना करतो. म्हणजे प्रार्थनेमध्ये आपण रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा, अथर्व शीर्ष स्तोत्र, भगवद्गीतेचा 12वा आणि 15वा अध्याय, हरिपाठ आहे, मनाचे श्लोक आहेत, वेगवेगळे देशभक्तीपर गीता आहेत, काही प्रार्थना आहेत की अशा माध्यमातून आपण त्या प्रार्थनेच्या माध्यमातून एक 15 मिनिटाच्या प्रार्थनेच्या माध्यमातून त्याच्या मनावर संस्कार करत असतो. त्यानंतर मग 8वी ते 10वीचे मुलं शाळेमध्ये जातात. त्यांची शाळा सकाळी असते आणि 5वी ते 7वीच्या मुलांचं सकाळी 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत म्हणजे 3 तास त्यांचं ट्युशन चालतं. या ट्युशनमध्ये त्यांच्याकडून गणित, इंग्रजी आणि विज्ञान ह्या विषयातले ट्युशन घेतले जातात. त्यांना ते शिकवलं जातं. त्यांना ज्या गोष्टी त्यातल्या येत नाहीत, जे कौशल्य त्यांच्या अंगी नाही आहे, म्हणजे ज्याला आपण लेखन कौशल्य, वाचन कौशल्य, पाठांतर कौशल्य, निबंध लेखन कौशल्य, त्या 3 तासाच्या ट्युशनमध्ये आपण 5वी ते 7वीपर्यंतच्या मुलांना त्या 3 तासामध्ये शिकवतो. आणि त्यानंतर मग ही प्राथमिकची मुलं भोजन करून डब्बा घेऊन दुपारी शाळेमध्ये जातात. 12:30 ते 5:30 असं 5वी ते 7वीपर्यंतच्या मुलांची शाळा आहे. आणि त्यानंतर मग 8वी, 9वी, 10वीचे मुलं 12:30ला परत येतात. त्यांचं भोजन होतं
आणि भोजन झाल्यानंतर 1 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत म्हणजे ज्याला काय म्हणतो की 4 तास, कोणत्या मुलांना 1 तासाचा गॅप मिळतो कोणत्या वर्गातल्या मुलांना, परंतु गणित, इंग्रजी आणि विज्ञान या 3 विषयाचे ट्युशन त्या वेळेमध्ये चालतात. मी स्वतः MA BEd माझं इंग्रजी असल्यामुळं मुलांचं इंग्रजी ट्युशन मी घेतो आणि त्याची जी काही फीस आहे, बाहेर जी फीस आहे ती पालकांना द्यावी लागते. मी स्वतः शिक्षण क्षेत्रातला माणूस असल्यामुळं आणि शिक्षणाची आवड असल्यामुळं मी स्वतः मुलांना शिकवतो. त्यांच्याशी जी भावनिक आपलं नातं आहे, जिव्हाळ्याचं जे नातं आहे, म्हणजे मुलगा कशाप्रकारे शिकतो आहे, कशाप्रकारे त्याच्यामध्ये बदल होतात आणि त्याची जी इत्थंभूत माहिती आहे ती आपली माहिती जी आहे ती त्या पालकांना सांगता येते, त्याचं समाधान करता येतं आणि त्याची कशाप्रकारे पद्धतीनं त्याचा विकास केला पाहिजे हेही आपल्या लक्षात येतं. म्हणून मुलांच्या सहवासामध्ये राहणं यासाठी मी स्वतः मुलांना शिकवतो, स्वतः त्यांच्याकडून क्रिया करून घेतो. आपण मुलांना अभ्यास करायला त्यांच्यावर सोपवत नाही आहे. सगळ्या गोष्टी मुलांकडून करून घेतल्या जातात. म्हणजे शब्द पाठांतर करणं, आपण ज्याला काही बेसिक वर्ड्स आहेत, 300 बेसिक वर्ड्स इंग्रजीचे काढले आहेत, जे त्यांच्याकडून आपण मुखोद्गत करून घेतो, पाठांतरच करून घेतो आणि ज्याला काही धडे आहेत, धडे शिकवून झाल्यानंतर मुलं मग त्या खालील प्रश्नांची उत्तरं पाठ करत नाहीत, त्याचं लेखन करत नाहीत, तर त्याच्याकडून आपण पाठांतर करून घेतो, लेखन करून घेतो. काही ज्या कविता असतात ज्या चालीमध्ये म्हणायला सोप्या असतात, तर त्यासुद्धा आपण त्यांच्याकडून त्या म्हणून घेतो. अशा पद्धतीनं सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अशा ह्या शैक्षणिक प्रक्रिया म्हणजे त्याचं अध्यापन कौशल्य शाळा आणि ट्युशन आणि अभ्यासाच्या माध्यमातून चालू असतं. 5 ते 7 या दरम्यान जवळच कलेक्टर ऑफिस आहे. कलेक्टर ऑफिसच्या जवळच आपलं हे संस्कार केंद्र असल्यामुळं शाळाही जवळ आहे. 5 मिनिटामध्ये मुलं शाळेमध्ये जातात. साने गुरुजी माध्यमिक आणि प्राथमिक विद्यालय अशी शाळा आहे. त्या शाळेमध्ये मुलं जातात. शाळेच्या पाठीमागच आपलं वसतिगृह आहे आणि साधारणपणे इथून ज्याला 5 मिनिटाच्या अंतरावर नवीन कलेक्टर ऑफिस आहे आणि त्या नवीन कलेक्टर ऑफिसच्या समोर सुंदर असं मुलांना खेळण्यासाठी मैदान आहे. त्या मैदानामध्ये मुलांना आपण खेळायला घेऊन जातो आणि मग त्या मैदानामध्ये मुलांचे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, फुटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, टेनिस असेल, क्रिकेट असेल, लांब उडी, उंच उडी, धावणं असं त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळून घेतले जातात. मुलं मैदानावर गेल्यानंतर खेळत नाही आहेत, परंतु त्यांच्याकडून कसरत करून त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळून घेतले जातात. याशिवाय तिथं मुलांना खेळायला, छोट्या मुलांना खेळायला काही सीसॉ आहे, चिडी आहे, असं वेगवेगळ्या प्रकारचं तिथं ज्याला व्यायामशाळा म्हणतो, ओपन व्यायामशाळा आहे. त्या ओपन व्यायामशाळेवर सुद्धा मुलं व्यायाम करतात. अशा प्रकारे 2 तास त्याची जी शारीरिक प्रगती आहे, ज्याला शिक्षणामध्ये मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक अशी तिन्ही प्रकारची प्रगती सारखी झाली पाहिजे हा उद्देश ठेवून आपण मग मुलांना 2 तास मैदानावरही नेतो. त्यानंतर आल्यानंतर एक सायंवंदना होते. जवळच हनुमान मंदिर आहे. हनुमानच्या मंदिरामध्ये बसून मुलं हनुमान चालीसा, हनुमानाची आरती, रामनामाचं स्मरण, रामरक्षा स्तोत्र असं करतात. मग आरतीनंतर मुलं रात्री भोजन करतात. साधारण 7 ते 8 या वेळामध्ये भोजन असतं आणि मग रात्री 8 ते 9:30 पर्यंत 9वीपर्यंतची मुलं अभ्यास करतात आणि 10:30 पर्यंत 10वीची मुलं अभ्यास करतात आणि मुलांना वर्गशः बसून त्यांच्याकडून मग शाळेतला जे वर्गपाठ, गृहपाठ लेखन आहे, शुद्ध लेखन म्हणजे मराठी, इंग्रजी अशा सगळ्या प्रकारचं पाठांतर त्यांच्याकडून करून घेतलं जातं. अशा प्रकारचं हे एक अभिनव संस्कार केंद्र लातूरमध्ये चालू आहे. आपण यावं, जरूर भेट द्यावी. रात्री पसायदानानंतर मग मुलं झोपतात आणि अशा प्रकारची दिवसभराची दिनचर्या पूर्ण 9 महिने म्हणजे दिवाळीतली 1 महिना आणि उन्हाळ्यातली 2 महिने असं जर 3 महिने सुट्टीचा कालावधी सोडला तर 9 महिने हे संस्कार केंद्र लातूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर व्यावसायिक स्वरूपामध्ये चालू आहे. आपण यावं, आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. संख्या मर्यादित आहे. लवकरात लवकर जर आपण प्रवेश केला तर आपल्या पाल्याला प्रवेश मिळू शकतो. ग्रामीण भागातील मुलं आहेत. पालकांना हवं तशा पद्धतीचं वातावरण आमच्या संस्कार केंद्रामध्ये आहे. सगळ्या प्रकारची सुविधा मुलांना पिण्यासाठी जरा वॉटर फिल्टरचं पाणी म्हणतो, झोपण्यासाठी गादी, एका रूममध्ये साधारण 8 ते 10 मुलं हे निवासाला असतात
अतिशय मुलांसाठीच बनवली सुसज्ज अशी ही इमारत आहे. स्वतःच्या मालकीची इमारत आहे. सगळ्या सुविधा मुलांना अंघोळीसाठी गरम पाणी आहे, राहण्यासाठी ऐसपैस रूम आहेत, ट्यूशन आणि क्लासेसची सुविधा आहे, 1 टाईम नाश्ता आणि 2 टाईम जेवण, चांगल्या प्रकारचं ज्याला उत्कृष्ट दर्जाचं जेवणसुद्धा आपण मुलांना देतो. पालकांनासुद्धा आपण आग्रह करतो की आपण महिन्यातून एखाद्या दिवशी किंवा केव्हाही आपण सहकुटुंब सहपरिवार आई वडील दोघंही या. कशा प्रकारचं वातावरण आहे ते वातावरण पहा. आपला पाल्य वर्षभर राहतो, आपल्या पाल्याचा खराच विकास होतो आहे की नाही, आणि हेही आपल्याला दाखवलं जातं. ज्याला म्हणतो की बाबा साप्ताहिक परीक्षा आपल्याकडं असते सर्व विषयांची, त्या विषयाचे पेपर्स निकाल पण ठेवले जातात, ते पालकांना दाखवले जातात. पाल्याची प्रगती करत असताना ज्या काही येणाऱ्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत, तर त्यावर आपण उपाययोजना म्हणून आपण पालकांशी संवाद करत असतो, पालकांशी चर्चा करत असतो आणि एनकेल प्रकारे त्या मुलाचा कशा पद्धतीने विकास करता येईल हा सर्व प्रयत्न आपण वेगवेगळ्या माध्यमातून करत असतो. आणि अशा प्रकारच्या आजच्या ह्या आधुनिक युगाच्या काळातलं, धकाधकीच्या काळातलं, गतिमान काळातलं आणि पालकांच्या विश्वासाला पात्र ठरलेलं असं हे अभिनव संस्कार केंद्र लातूरमध्ये आहे. लातूरमध्ये अवंतीनगर परिसरामध्ये बार्शी रोडला कलेक्टर ऑफिसच्या समोर विद्यानिकेतन निवासी संस्कार केंद्र नावाने 5वी ते 10वीपर्यंतच्या मुलांचं निवासी संस्कार केंद्र आहे. आपण यावं, पाहावं आणि आपली खात्री पटली तरी आपल्या पाल्याचा मुलाचा जो प्रवेश आहे तो प्रवेश निश्चित करावा आणि आपल्या पाल्यांना शिक्षणामधली जी गती आहे ती गती या संस्कार केंद्राच्या माध्यमातून द्यावं ही आपणास विनंती. धन्यवाद.